कोणीतरी म्हटले आहे की उदारतेचा आनंद आणि आशीर्वाद प्रत्येकजण अनुभवू शकतो, कारण प्रत्येकाकडे देण्यासारखे काहीतरी असते. काय आपण तयार आहात उदारतेचा आनंद घेण्यासाठी? प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियांनो, हल्लीच्या स्पर्धेच्या जगामध्ये एकावर एक फ्री अशा प्रकारे जाहिरात करून लोकांचे लक्ष आकर्षित करणे काही नवीन गोष्ट नाही. किंबहुना या कारणामुळे लोकही गुणवत्ता लक्षात न घेता अनेक वेळा अशा जाहिरातींकडे आकर्षित होतात. परिणामतः लोकांना देण्यापेक्षा घेण्यामध्ये धन्यता वाटू लागते. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला देण्याबद्दल म्हणजेच दानाबद्दल काय सांगते ते आज आपण पाहणार आहोत. करिंथ येथील मंडळीला पौलाने उदारतेबद्दल काय शिकवले, त्याने याबाबत कोणाची प्रशंसा केली हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. तर मग चला प्रियांनो, आपण ख्रिस्ती दानाबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही करिंथकरास दुसरे पत्र ह्याच्या 7व्या अध्यायाच्या 14 वचनांपासून पुढच्या वचनांवर आणि नंतर 8व्या अध्यायाच्या काही वचनांवर विचार करणार आहोत. आमच्या मराठी भाषेमध्ये 2 म्हणी आहेत, आळवावरचे पाणी आणि पालथ्या घागरीवर पाणी. त्याचा अर्थ स्पष्ट करायची गरज नाही. काही लोक त्यांच्या पश्चातापाच्या बाबतीत असे असतात. ते आपल्या पापांबद्दल रडतात व लगेचच तेच पाप पुन्हा करतात. त्यांचा पश्चाताप त्यांच्यामध्ये बदल घडून आणू शकत नाही, कारण तो आळवावरच्या पाण्यासारखा किंवा पालथ्या घागरीवरच्या पाण्यासारखा क्षणभंगूर टिकणारा असतो. करिंथकरांना पौलाने जे झणझणीत पत्र लिहिले त्याचा योग्य परिणाम त्यांच्यावर झाला आणि ते पश्चातापी झाले. त्यांनी आपली चूक सुधरवली. करिंथकरास पौलाने जे दुसरे पत्र लिहिले त्यामध्ये या पश्चातापाविषयी आपण वाचले. आता श्रोत्यांनो, आपण पुढचा भाग वाचूया. 14 ते 16 वचने सांगतात. 7वा अध्याय 14 ते 16 वचने. मी त्याच्याजवळ तुम्हाविषयी कसलाही अभिमान बाळगला तरी मला खाली पाहण्याची पाळी आली नाही. तर आम्ही तुम्हाबरोबर सर्व गोष्टी खरेपणाने बोललो, त्याप्रमाणे तीताजवळ आम्ही अभिमानयुक्त केलेले भाषणही खरे ठरले. आणि तुम्ही सर्वांनी भीत भीत व कापत कापत त्याचा स्वीकार करून आध्यांकितपणा दर्शविला ह्याची तो आठवण करीतो. म्हणून त्याला तुम्हाविषयी आत्यंतिक ममता आहे. मला सर्व बाबतीत तुमचा भरोसा वाटतो म्हणून मी आनंद करीतो. श्रोत्यांनो, या उतार्यामध्ये पौलाने त्याचे विचार, त्याच्या भावना व्यक्त केल्या. या ठिकाणी त्याचा आनंद व्यक्त झाला आहे. त्याचे करिंथकरांविषयी सांत्वन करण्यात आले. पौलाच्या हृदयातले हे देवाचे सांत्वन आहे. पौल आपल्या आध्यात्मिक लेकरांविषयी किती आस्था व प्रीती बाळगत होता, त्यांच्या आध्यात्मिक वाढीबद्दल त्याला केवढा आनंद होत होता, ह्याचे हे सुंदर चित्रण आहे. करिंथकरास दुसरे पत्र 7व्या अध्यायामध्ये आपण देवाचे सांत्वन पाहिले. आता आपण 8व्या अध्यायाचा अभ्यास करूया. 8व्या अध्यायापासून 9 अध्यायांमध्ये ख्रिस्ती दानाविषयी पौल लिहित आहे. या 8व्या अध्यायात ख्रिस्ती दानाचे उदाहरण पौलाने दिले आहे. या आधीच्या म्हणजे 1 ते 7 या अध्यायांमध्ये पौलाने देवाच्या सांत्वनाविषयी लिहिले. माझा विश्वास आहे श्रोत्यांनो, की या अध्यायांच्या अभ्यासाद्वारे तुम्हाला सांत्वन व दिलासा आणि सामर्थ्य प्राप्त झाले असेल. खरोखर आमच्या ख्रिस्ती जीवनात आम्हाला सहाय्य करणारा, मदत करता आमच्या जवळ आहे ही गोष्ट आम्हाला केवढे सामर्थ्य देते. पौलाने आणखीन सांत्वनाविषयी सांगावे असे त्याला म्हणावेसे वाटते. परंतु पौलाने अचानक विषय बदलला आहे. तो आता येरुशलेमच्या गरीब विश्वासणाऱ्यांसाठी देणग्या याविषयी लिहितो. तो ख्रिस्ती जीवनावरून ख्रिस्ती देणे असा विषयाचा बदल करतो. ख्रिस्ती देणे
जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या ख्रिस्ती देण्याविषयी हा छोटासा विभाग म्हणजे 8 व 9 अध्याय आपण अभ्यासाच्या सोयीसाठी विभागूया. पहिला विभाग 8वा अध्याय 1 ते 6 या वचनांचा आहे. आपण त्याला ख्रिस्ती देण्याचे किंवा दानाचे उदाहरण म्हणूया. त्यानंतर दुसरा विभाग ख्रिस्ती दानाविषयी बोधवचने 7 ते 15 या विभागामध्ये आहेत. तिसरा विभाग 8वा अध्याय 16 वचनांपासून 9वा अध्याय 1 ते 5 या वचनांनी बनतो. त्याला ख्रिस्ती दानाचे स्पष्टीकरण असे आपण म्हणूया. व शेवटचा विभाग 9वा अध्याय 6 ते 15 या वचनांनी बनतो. त्याला आपण ख्रिस्ती दानासाठी प्रोत्साहन असे म्हणूया. हे सर्व विभाग ख्रिस्ती दानाचे उदाहरण, ख्रिस्ती दानाविषयी बोध, ख्रिस्ती दानाविषयी स्पष्टीकरण आणि ख्रिस्ती दानाविषयी प्रोत्साहन अशा 4 शीर्षकांमध्ये विभागलेले आहेत. मला वाटतं श्रोत्यानो, ख्रिस्ती दानाविषयी देवाच्या वचनातून संदेश देणे आवश्यक आहे. व अशा संदेशांना ख्रिस्ती लोक चांगला प्रतिसाद देतील असा माझा विश्वास आहे. पवित्र शास्त्रामध्ये ख्रिस्ती दानाविषयी जे सांगितले आहे त्यापैकी सर्वात अधिक स्पष्ट व पूर्णपणे या करिंथकराच्या दुसऱ्या पत्राच्या 8 आणि 9 या अध्यायांमध्ये सांगण्यात आले आहे. या ठिकाणी ख्रिस्ती दानाविषयी नियम दिलेले नाहीत, परंतु ख्रिस्ती दानाविषयी स्पष्ट तत्वे देण्यात आलेली आहेत. ही तत्वे आचरणात आणायची की नाही हे प्रत्येकावर अवलंबून आहे. ही तत्वे दानाबाबतीत आचरणासाठी मार्गदर्शक तत्वे आहेत. या विभागातला अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे कृपा. करिंथकरास दुसरे पत्र 8व्या अध्यायामध्ये हा शब्द 7 वेळा वापरलेला आहे, तर 9व्या अध्यायामध्ये 3 वेळा वापरण्यात आला आहे. दोन्ही अध्यायात एकूण 10 वेळा हा शब्द वापरण्यात आला आहे. या विभागाची मध्यवर्ती कल्पना दानाची कृपा हा आहे. आपण आता पहिला विभाग म्हणजे ख्रिस्ती दानाचे उदाहरण ह्याचा अभ्यास करूया. 8वा अध्याय पहिलं वचन मी आपणाकरिता वाचत आहे. बंधूंनो, मासिदोनियातील मंडळांवर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हास कळवितो. मला या ठिकाणी कृपा या शब्दाचे थोडे स्पष्टीकरण द्यावेसे वाटते. पहिल्या वचनामध्ये आलेला हा शब्द पुन्हा 4थ्या वचनातही आलेला आहे. पवित्रांची सेवा करण्यात भाग असावा असे त्यांनी ह्या कृपेविषयी फार विनंती करून आम्हाजवळ मागितले. तसेच हा शब्द पुन्हा 6व्या वचनामध्ये आढळतो. इतके की आम्ही तीताला अशी विनंती केली की जसा त्याने पूर्वी आरंभ केला होता तशीच त्याने तुम्हामध्ये या कृपेची पूर्णताही करावी. श्रोत्यांनो, देण्याला पौलाने कृपा असे म्हटले आहे. देवाची कृपा आहे. देवाच्या आत्म्याने निर्माण केलेला हा स्वभाव आहे. पौल करिंथकरांना लिहितो की मासेदोनियाच्या मंडळीजवळ या प्रकारची कृपा होती आणि पौलाला करिंथकरांकडून त्याच कृपेची आशा होती. ईश्वर विज्ञानाचे विद्वान म्हणतात की कृपा म्हणजे पात्रता नसताना देवाकडून मिळालेली मेहरबानी आहे. मी या व्याख्येशी सहमत आहे, परंतु माझ्या मते ही व्याख्या कृपेचे पूर्ण वर्णन करू शकत नाही. श्रोत्यानो, मूळ ग्रीक भाषेमध्ये कॅरिस म्हणजे बाह्य सौंदर्य, म्हणजे लावण्य, माधुर्य, चांगुलपणा, सदिच्छा, कृतज्ञता, आनंद वगैरे. ग्रीक भाषेत कृपेचे 3 प्रकार आहेत: चांगली कृपा, उत्तम कृपा आणि महान कृपा. पवित्र आत्म्याने या ग्रीक शब्दाची निवड केली आणि त्या शब्दाला एक नवीन सौंदर्य प्राप्त करून दिले. ख्रिस्ती लेखकांनी त्या शब्दाचा फार उपयोग केला. पॉल पुन्हा पुन्हा या शब्दाचा उपयोग करीत आहे. कृपेची जी व्याख्या मी तुम्हाला आता सांगत आहे ती लक्षपूर्वक ऐका. देवाची कृपा म्हणजे स्वतःचा चांगुलपणा इतरांना देणारी देवाची प्रीती होय. कृपा म्हणजे तुमच्यावर सर्व चांगल्या गोष्टींचा, चांगुलपणाचा वर्षाव करणारे देवाचे प्रेम होय. तुम्हाला व मला उत्तम व उदात्त व्यक्ती बनविण्याची त्याची इच्छा आहे. त्याच्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे तुम्हाला व मला बनवावे अशी त्याची इच्छा आहे. याच कृपेविषयी पॉल इफिसकरास पत्र 2 अध्याय 8 आणि 9 वचनांमध्ये लिहितो. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. श्रोत्यानो, आम्ही भरकटलेले, हरवलेले पापी लोक होतो व तारणासाठी परमेश्वराला देण्यासारखे आमच्याजवळ काही एक नव्हते. म्हणून त्याने आम्हाला कृपेने तारले. आमचे तारण व्हावे अशी त्याची फार प्रेमळ इच्छा होती. त्याचे आमच्यावर प्रेम होते आहे,
पण त्या प्रीतीखातर तो स्वतःच्या लहरीनुसार आमचे तारण करू शकत नव्हता, कारण तो पवित्र व न्यायी देखील आहे. त्याला आमच्या तारणासाठी एका मार्गाची तरतूद करावी लागली, आणि तो मार्ग म्हणजे त्याच्या एकुलत्या एक पुत्राला आमच्यासाठी मरण पत्करावे लागले. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. श्रोत्यांनो, परमेश्वर सतत देत राहतो. आम्ही त्याला काही देऊ शकत नाही, परंतु तो आम्हाला सतत त्याची कृपा पुरवतो. मला वाटतं कधी-कधी आम्ही असे वागतो की कोणाला वाटावे की आमचा देव गरीब आहे, त्याला आमच्या देणग्यांची दानाची गरज आहे. नाही श्रोत्यांनो, देव गरीब नाही. तो एका स्तोत्रामध्ये आम्हाला सांगतो, स्तोत्रसंहिता 50:10-12 कारण वनातील सर्व पशु, हजारो डोंगरांवरील गुरेढोरे माझी आहेत. डोंगरावरील सर्व पाखरे मला ठाऊक आहेत, आणि रानातील प्राणी माझ्या लक्षात आहेत. मला भूक लागली तरी मी तुला सांगणार नाही, कारण जग व जगातले सर्व काही माझे आहे. श्रोत्यानो, देवाला भूक लागत नाही, आणि जर त्याला काही आवश्यकता आहे तर तो आम्हाला सांगणार नाही. त्याला कशाचीही गरज नाही.
सुरुवातीच्या मंडळीसाठी दान देणे एक कृपा होती. देवाच्या गोष्टी इतरांबरोबर वाटून घेण्याचा त्यांना नाद होता, एक तीव्र इच्छा होती. या ठिकाणी आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पॉल स्थानिक मंडळीतील म्हणजे करिंथातील मंडळीच्या परिस्थितीविषयी लिहित आहे. यरुशलेमेतल्या मंडळीतून सुवार्ता प्रसाराचे काम पहिल्यांदा सुरू झाले. प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले होते की त्यांनी त्यांच्या साक्षीला यरुशलेमेतून सुरुवात करावी. प्रेषितांचे या शहरावर प्रेम होते व या शहराभोवती त्यांनी जणू कडेच घातले होते. शेवटी छळामुळे त्यांना यरुशलेमे बाहेर पडावे लागले. ते परदेशामध्ये पांगले. यहुदा, शोम्रोन व शेवटी पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात ते पोहोचले. छळामुळे यरुशलेमेतील मंडळी दुबळी बनली होती. दुष्काळही पडलेला होता आणि मंडळी दारिद्र्याने पिडलेली होती. जेव्हा पॉल त्याच्या सुवार्तेच्या तिसऱ्या प्रवासास निघाला तेव्हा त्याने या यरुशलेमेतल्या मंडळीसाठी दान गोळा केले. ही गोष्ट काहीशी क्रांतिकारक होती, कारण मुळातल्या म्हणजे पहिल्या मंडळीला तिच्यातून निर्माण झालेल्या इतर मंडळ्या सहाय्य करीत होत्या. आज ही गोष्ट अगदी विरुद्ध आहे. एखादी मंडळी आपल्यातून सुवार्ता प्रसारकांना बाहेर पाठवते व त्यांच्या क्षेत्रामध्ये ते कार्य करताना त्यांना सहाय्य पुरवते. परंतु पौलाच्या काळात परक्या प्रांतातल्या मंडळ्या पहिल्या मंडळीला सहाय्य पुरवित होत्या. श्रोत्यांनो, तुम्हाला माहीत आहे काय की पॉल करिंथास जाऊ शकला नाही, म्हणून त्याने त्याच्या पहिल्या पत्रामध्ये या मंडळीला कशाप्रकारे दान द्यावे याविषयी सूचना दिल्या. त्याने त्यांना त्याच्या हजेरीमध्ये दान गोळा करण्यात येऊ नये असे सांगितले. तो तेथे गेल्यावर पैशाविषयी बोलण्यात वेळ घालवायची त्याची इच्छा नव्हती. त्याच्या आगमनाआधीच हे दान गोळा करण्यात यावे, म्हणजे त्यांना देवाचे वचन शिकविण्यात त्याला वेळ घालवता येईल असे त्याने त्यांना सांगितले. आजकालच्या दान गोळा करण्याच्या पद्धतीच्या अगदी विरुद्ध अशी पौलाची पद्धती होती. आजकाल एखाद्या प्रसिद्ध उपदेशकाने एखाद्या मंडळीला भेट दिली की प्रीतीचे दान त्याच्या सभेत घेण्यात येईल असे जाहीर करण्यात येते. पौलाची पद्धत याच्या अगदी विरुद्ध होती. उपदेशकाच्या आगमनापूर्वीच प्रीतीचे दान गोळा करायला हवे असे पौल सुचवतो. मी तुम्हाला स्थानिक परिस्थितीविषयी माहिती दिली. या पत्रातील दानाविषयीच्या सूचनांची पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली. या स्थानिक परिस्थितीचे सत्य आता इतिहास जमा झाले आहे, परंतु त्याद्वारे पौलाने जी तत्वे मांडली आहेत ती आजही आमच्या समोर आहेत. पौलाने पहिल्यांदा जेव्हा ही तत्वे दिली तेव्हा ती जितकी स्पष्ट होती, खणखणीत होती, तितकी ती आज सुद्धा आहेत असा माझा विश्वास आहे. पहिल्या वचनामध्ये पौलाने ख्रिस्ती दानाविषयी मासेदोनियातील विश्वासणाऱ्यांचे उदाहरण दिले. यात फिलिप्पे येथील मंडळीकडे बोट दाखविण्यात आले आहे. त्यानंतर त्याने त्यांची देण्याची पद्धत व दानामागचे हेतू करिंथकरांना सांगितले. करिंथकरास दुसरे पत्र 8 अध्याय 1 आणि 2 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. बंधूंनो, मासेदोनियातील मंडळांवर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हास कळवितो. ती अशी की संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा आत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य यामध्ये त्यांची औदार्य संपदा विपुल झाली. लक्षात घ्या श्रोत्यांनो की अत्यंत दारिद्र्यातही त्यांनी दान दिले. ते श्रीमंत नव्हते. त्यांनी त्यांच्या संपन्नतेमधून किंवा अतिरिक्त उत्पन्नातून दिले नाही. त्यांनी त्यांच्या दारिद्र्यातून दिले. आजकाल तसे दान देणे आढळत नाही. पॉल पुढे 3 आणि 4 वचनांमध्ये म्हणतो, कारण त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे व शक्तीपलीकडेही होऊन दान दिले अशी मी साक्ष देतो. त्यांनी आम्हाजवळ आग्रहपूर्वक मागितले की पवित्र जनांची सेवा करण्यात आम्हाला सहकार्य करू देण्याची कृपा व्हावी. त्यांनी कृपेचे दान म्हणजे देण्याची कृपा मागून घेतली होती. ती एक सहभागिता होती, म्हणजे ख्रिस्ताच्या गोष्टी वाटून घेण्यात आल्या होत्या. या लोकांना एकमेकांविषयी केवढी प्रीती होती याची तुम्ही व मी कल्पना करू शकणार नाही. आजकाल आमच्या मंडळांमध्ये आम्ही समाज कार्याविषयी खूप बोलतो, पण आमच्या सुरुवातीच्या मंडळीचे उदाहरण आम्ही विसरलो आहोत. सुवार्तेच्या सेवेसाठी पैसा देणे चांगले आहे, महत्वाचे आहे, परंतु श्रोत्यांनो, त्यासोबत आमच्या मंडळांमध्ये जे गरजू आहेत त्यांच्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. या गरजू व्यक्ती आपल्या गरजा मंडळीमध्ये कोणाजवळ सांगत नाहीत, कारण त्यांना माहीत असते की त्यांच्या गरजांकडे योग्य दृष्टिकोनातून पाहिल्या जाणार नाही. ते मदत घेणे नाकारतात, कारण तसे केल्याने आपल्याला कमीपणा येईल असे त्यांना वाटते. त्यांनी जर कोणाजवळ विश्वासाने आपली गरज व्यक्त केली तर मंडळीतल्या सर्व सभासदांना ती माहीत होईल अशी त्यांना भीती वाटते. समितीमध्ये या बाबींची एकदा चर्चा झाली की या गोष्टी गुप्त राहत नाहीत, हे तुम्हाला माहीत आहे.
मासिदोनियातील मंडळीने जे केले ते फार विलक्षण आहे. 5वं वचन पुढे आम्हाला सांगतं, आम्हास आशा होती त्याप्रमाणेच केवळ नव्हे, तर त्यांनी प्रथम आपणास स्वतःस प्रभूला दिले आणि देवाच्या इच्छेने आपणास आम्हालाही दिले. पॉल म्हणतो की या लोकांनी असे काही करावे अशी त्यांच्याकडून अपेक्षा नव्हती. सर्वप्रथम त्यांनी स्वतःला अर्पण केले. ख्रिस्ताच्या काही स्थानिक सेवेसाठी त्यांनी स्वतःचे समर्पण केले. त्यांनी त्यासाठी स्वतःला वाहून घेतले. त्यानंतर त्यांनी देवाच्या इच्छेनुसार पौलाच्या सुवार्ता कार्यास सहाय्य करण्यासही स्वतःला बांधून घेतले. खरोखर श्रोत्यानो, या लोकांनी स्वतःला देवाच्या सेवेसाठी वाहून घेतले होते. आपणाला आठवतच असेल की पौलाने करिंथकरांना लिहिलेल्या पहिल्या पत्राच्या 15व्या अध्यायामध्ये पुनरुत्थान व स्वर्ग याविषयी लिहिले. या लोकांनी त्याविषयी आणखीन जाणण्याची इच्छा बाळगली असती, परंतु पौल लगेच त्यांना व्यवहाराच्या पातळीवर आणतो व म्हणतो, करिंथकरास पहिले पत्र 16वा अध्याय आणि पहिल्या वचनात, आता पवित्र जनांसाठी जी वर्गणी गोळा करावयाची तिच्याविषयी मी गलतियातील मंडळांना आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही करा. त्याला करिंथकरांशी व्यावहारिक गोष्टींविषयी बोलायचे होते आणि या दुसऱ्या पत्रामध्ये तो त्यांना लिहितो की त्यांनी हात राखून दान देऊ नये. मासिदोनियाच्या विश्वासणाऱ्यांनी त्यांच्या आनंदाचे उदंडपण आणि त्यांचे अत्यंत दारिद्र्य यामध्ये दान दिले. किती सुंदर हे चित्र आहे. ही ख्रिस्ताची प्रीती आहे. ही त्यांची सहभागिता आहे. जेथे देवाची खरी प्रीती आहे तेथे हातचे राखून दान देणे होत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने श्रीमंत लोकांचे दान व विधवेच्या 2 टोल्या यांचे उदाहरण दिले. तिच्याजवळ जे होते ते तिने मंदिराच्या दानपात्रात टाकले. बाकीचे त्यांच्या संपन्नतेमधून दानपात्रात टाकत होते व श्रोत्यांनो, संतोषाने देणारा देवाला आवडतो. मासिदोनियाच्या मंडळीने जे काही त्यांच्याजवळ होते ते वाटून घेतले. करिंथकराची मंडळी आध्यात्मिक आशीर्वादांच्या बाबतीत यरुशलेमेच्या मंडळीची ऋणी होती, कारण त्या मंडळीकडून त्यांना सुवार्ता मिळाली होती. आता यरुशलेमेच्या मंडळीची स्थिती दयनीय असल्याने करिंथातली मंडळी तिला भौतिक देणग्यांच्या रूपाने सहाय्य करीत होती. पौलाने गलतीकरास लिहिलेल्या पत्रात 6वा अध्याय आणि 6व्या वचनात लिहिले, ज्याला वचनाचे शिक्षण मिळाले आहे त्याने ते शिक्षण देणाऱ्याला सर्व चांगल्या पदार्थांचा वाटा द्यावा. या वाक्याचा शब्दशः अर्थ हा आहे की आपल्या शिक्षकाला पगार द्या. म्हणजे श्रोत्यानो, जेथून तुम्हाला आध्यात्मिक आशीर्वाद मिळतो तेथील सेवेस तुम्ही सहाय्य केले पाहिजे. एक व्यक्ती प्रभूपासून दूर गेली होती व आमचा रेडिओ कार्यक्रम तिने ऐकला. त्यातील देवाच्या वचनामुळे ती प्रभूकडे वळली. या व्यक्तीने देवाच्या सेवेसाठी स्वतःच्या मालकीचे घर आम्हाला कार्यालयासाठी दिले. त्या व्यक्तीने ते आनंदाने दिले. देवाच्या सेवेसाठी संतोषाने दिलेले ते दान होते. आम्हाला दान द्यायलाच पाहिजे म्हणून आम्ही दान द्यायला पाहिजे असे नाही श्रोत्यानो, किंवा आम्ही स्वखुशीने आनंदाने दान देणार असू तर ती गोष्ट ठीक आहे. पण दान द्यायलाच पाहिजे म्हणून नाखुशीने आम्ही दान देता कामा नये. देवाचे वचन इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही मोठ्या प्रेमाने व आवडीने दान दिले पाहिजे. मंदिरामध्ये विधवेने टाकलेले 2 पैसे फार मोलाचे होते. प्रभू येशूने म्हटले की तर कोणाही पेक्षा अधिक तिने दानपात्रात टाकले. तिने तिच्या दारिद्र्यातून टाकले व तिचे जे सर्व होते ते तिने टाकले. श्रोत्यांनो, श्रीमंतांचे दान व त्या विधवेचे दान यांची जर आपण तुलना कराल तर आपणाला त्या विधवेचे दान फार कमी मोलाचे वाटेल. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्या दोन्ही दानांचे मूल्यमापन फार वेगळ्या पद्धतीने केले. हे देवाने केलेले मूल्यमापन आहे. लूका शुभवर्तमान 21 अध्याय 3 आणि 4 वचनांमध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, या दरिद्री विधवेने सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे, कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून दाना टाकले. हिने तर आपल्या कमाईतातून आपली सर्व उपजीविका टाकली आहे. रेव्हरंड नारायण वामन टिळकांची गोष्ट कदाचित आपणाला माहीत असेल. त्यांची पत्नी लक्ष्मीबाई टिळक यांनी लिहिलेल्या स्मृतिचित्र नावाच्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी ती गोष्ट सांगितली आहे. ते अतिशय उदार अंतकरणाचे, गरजूंना मोठ्या मनाने मदत करणारे होते. एका मोठ्या मराठी कवीने म्हटले आहे, देणाऱ्याने देतच जावे, घेणाऱ्याने घेतच जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. समस्या ही आहे श्रोत्यांनो की काही लोकांना फक्त घेणेच माहीत आहे. देणे हा शब्द त्यांच्या शब्द संग्रहात नाही. प्रभू परमेश्वर आम्हाला देतच राहतो. तो सतत देत राहतो. तो आमचा दाता आहे. पण आम्हाला त्याचे पुत्र
व कन्या म्हणून घ्यायचे आहे, तर आम्हीही त्याच्या सेवेसाठी दिले पाहिजे. मला वाटतं, मागण्याशिवाय व घेण्याशिवाय आपल्याला काही माहीत नाही. सतत देवाजवळ आम्ही दे दे म्हणत राहतो, पण घे घे असे म्हणायला आम्ही कधी शिकणार? ज्याने आमच्या तारणासाठी स्वतःच्या पुत्राचे दान दिले, त्याला बलिदान केले, त्याला आम्ही स्वतःला देऊ शकत नाही काय? त्याच्या सेवेसाठी काही देऊ शकत नाही काय? श्रोत्यानो, मला माहीत नाही की आपण कोणत्या प्रकारे आज दान देता. काय उदारपणे देता, संतोषाने देता, की द्यायचे म्हणून देता? जबरदस्ती कोणी करीत आहे किंवा इतरांना दाखवण्याकरिता आपण दानपात्रात दान टाकता, तर लक्षात ठेवा की तुम्हाला प्रतिफळ मिळणार नाही. परंतु जर आपण संतोषाने देता, देवाच्या सेवेसाठी पूर्ण मनाने देता, तर परमेश्वर त्या बाबतीत तुम्हाला आशीर्वादित करेल आणि त्या दानाच्याद्वारे तो आपली सेवा अधिक समृद्ध करेल. अधिक लोकांना त्याद्वारे वचन पोहोचवल्या जाईल आणि अधिक लोकांना आशीर्वाद प्राप्त होईल. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आज आपण उदारतेचे महत्त्व पाहिले आहे. दान देणे ही देवाची कृपा आहे आणि आम्ही सदैव देवाच्या कृपेमध्ये राहणे आवश्यक आहे. मासेदोनियातील मंडळीने आपल्या कुवतीपेक्षा जास्त दिले. यामधून त्यांच्यामध्ये असलेला विपुल आनंद आणि उदारता समोर येते. प्रियानो, दान देण्याची वृत्ती ही देवाची कृपा आहे. काय आपण हे जाणले आहे? आज आपण ख्रिस्ती दानाचे उदाहरण पाहिले आहे. काय आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण त्याबद्दल कृती करण्याचे मनावर घेणार काय? परमेश्वर आपणास सहाय्य करो. आपण प्रार्थना करूया. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. तुझी वचनं आमच्या जीवनासाठी मार्गदर्शक अशी आहेत आणि प्रभूजी, आम्ही त्या वचनांप्रमाणे चालावं अशी देखील तुझी इच्छा आहे. आणि म्हणूनच प्रभूजी, आज तू आम्हाला शिकवलेलं आहेस की दान देणं ही तुझी कृपा आहे. प्रभूजी, आम्हाला तुझ्या कृपेमध्ये सदैव तू ठेव की जेणेकरून प्रभूजी आम्ही देण्याच्याद्वारे इतरांसाठी प्रभूजी आम्ही कल्याण देणारे असे होऊ शकू, इतरांचे कल्याण करणारे असे होऊ शकू. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवप्पा, जो तू आमच्यावरती तुझी प्रीतीची नजर ठेवून आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आम्हाला बापा तुझ्या प्रीतीपासून दूर जाऊ देऊ नकोस. इतरांना सहाय्य करण्यासाठी तू आम्हाला मदत कर. ख्रिस्ताला देखील तू आमच्यासाठी दिलंस. हे सर्वोत्कृष्ट दान हे आम्ही कदापि विसरू नये. म्हणून प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे, म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूमध्ये आनंद करा, उल्हास करा. प्रभू आपणास आशीर्वादित करो.